चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला माहित आहे आपण आलो म्हणजे काहीतरी चांगलंच घेऊन येतो. बघा, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे, एवढ्या गोंधळात पडलेत पोरं, त्या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहे. खूप चांगला व्हिडिओ आहे. व्हिडिओ छोटाच बनवला आहे. प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजा म्हणून आपण प्रत्येक पॉईंट वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण पॅटर्न कसा असू शकतो हे बघणार आहे. नंतर पुढच्या याच्यात आपण आपल्याला काय करावं लागेल हे बघणार आहे. त्यामुळं आता प्रत्येक अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या शंका खाली टाकत चला, जेणेकरून आपण त्यावर व्हिडिओ बनवू. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे जे सध्या गोंधळ निर्माण झाला याच्यानुसार ते खाली टाका. त्याच्यावर व्हिडिओ येणार म्हणजे येणार. खाली टाकत चालायचं की सर आम्हाला याच्यावर व्हिडिओ पाहिजे, त्याच्यावर व्हिडिओ येणार म्हणजे येणार, काही शंकाच नाही. आता बघूया, हा गोंडच चेहरा माझा आहे हे तुम्हाला चांगलं माहिती, त्यात शंकाच नाही. चला, आता तलाठी भरती 2026 एमपीएससी मार्फत असा असेल परीक्षा पॅटर्न आणि पुढे काय पाहणे क्वेश्चन मार्क. लगेच सर तुम्हाला कुठून पॅटर्न कळाला? अजून नियमावली जाहीर नाही सर, अजून सिलेबस आला नाही. मग तुम्हाला कुठून कळालं? मला कळालेलं नाही. मी अंदाज लावतोय की कसा पेपर एमपीएससी ने घेतल्यावर एमपीएससी घेऊ शकते. समजा जर एखादी परीक्षा टीसीएस घेणार आहे, याच्या अगोदर समजा तुम्ही टीसीएस ने घेतली नाही आणि अचानक यावर्षी टीसीएस घेणार आहे, तर आपण अंदाज कशावरून लावतो की टीसीएस परीक्षा कशी घेणार आहे? तर टीसीएस ने आतापर्यंत पेपर्स कसे घेतले याच्यावर आपण अंदाज लावतो आणि तसाच अंदाज मी लावलाय की ही परीक्षा आता एमपीएससी कडे जाणार, तर मग एमपीएससी ही परीक्षा कशी घेणार आहे. ओके, चलो. आता मी तुम्हाला त्या दिवशी आलेलं तो नियमावली पत्रक तुम्हाला दाखवत नाही, कारण ते तुम्ही सगळ्या व्हिडिओजवर बघितलं. पोरं ते बघून बघून कंटाळले. आता आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की हो बाबा चल होणार आहे. आणि अजून तर अर्धे ह्याच याच्यात आहे, ह्याच सदम्यामधून बाहेर निघले नाही. हा जी आर खरा की हा जी आर खोटा? माझं एक गोष्ट ऐका, मी जी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आताही सांगतो. जी आर खोटा की खरा हे नंतर बघू. काय म्हणतोय मी? जी आर खोटा की खरा हे नंतर बघूत. पण प्रॅक्टिकली एक विचार करू शकतात का? काय जर परीक्षा तुम्हाला माहिती सरळ सेवा या एमपीएससी कडे चालल्यात, नगर परिषद गेली, जे महत्वाची पद ती एमपीएससी कडे चालली आहेत, बरोबर आहे? म्हणजे आज ना उद्या एमपीएससी कडे जाणारच आहे. बरं, पहिला पॉईंट. मग एमपीएससी कडे गेल्यावर आपल्याला त्यांना टॅकल करायचं का नाही रे? मग यांना टॅकल करताना कसं करायचं काय हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून जी आर खरा की खोटा याच्यावर झमक वाजवण्यापेक्षा आता मी काय करायला पाहिजे आणि जर एमपीएससी कडे जातंय तर मग एमपीएससी कसा घेऊ शकते, एमपीएससीचा पॅटर्न कसा असेल, एमपीएससीची परीक्षा पद्धत कशी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, डोक्यात गेलं पाहिजे, काळजात भिडलं पाहिजे. सध्या सप्ताह चालू आहे, तुमच्या डोक्यात आणि काळजात वेगळ्याच गोष्टी भिडत असतील, वेगळ्याच गोष्टी टोचत असतील. सध्या त्यातून बाहेर या, कारण कुणी कुणाचं नसतं, आपलं आपल्याला बघायचं असतं. वेळ आली की सगळं समजतं. ठीक आहे, चलो. आता बघू पुढे. जो जास्त इमानदार वाटतो तो तेवढाच बेमान असतो. त्यामुळे सप्ताहाकडे लक्ष देऊ नका, आपल्या गोष्टींकडे लक्ष द्या. ठीक आहे, चला. आता कोणता सप्ताह हे सांगायला लावू नका, 7 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी, पण आपल्याला त्याशी देणं येणं नाही. बरोबर की नाही? चल पुढे बघा. आता हा पॅटर्न कसा असेल हे मी तुम्हाला समजून सांगतो एकदा, बरोबर? तर हा पॅटर्न समजून सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगत, ज्याच्यात आपल्याला विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवला आणि विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण कसं करतो, काय करून घेत असतो. त्यानुसार बघा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहिले. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर आपण याच गोष्टींना धरून 1 फेब्रुवारी पासून बॅच सुरू केली आहे, ऑल एक्झाम वन बॅच. बरं, मग याच्यात काही टीसीएस पण घेणार आहे, काही एमपीएससी पण घेणार आहे, काही आयबीपीएस पण घेणार आहे, येणाऱ्या सर्व सरळ सेवा. मग आपण रचनाच अशी केली या बॅचची की परीक्षा कोणीही घेऊ, परीक्षा कोणीही घेऊ, फरक पडत नाही. ठीक आहे. आणि स्पेशली आता तलाठी तर एमपीएससी घेणार आहे, तर मजाक सांगत नाही तुम्हाला मित्रांनो, एमपीएससी कडे परीक्षा जाणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एकच अपेक्षा आहे एमपीएससी कडे की सरळ सेवेसारखीच परीक्षा घ्या, वन एक्झाम लगेच. ठीक आहे, पण आता काय होऊ शकतं आपण ते सांगू शकत नाही, आपण अंदाज सांगू शकतो ते मी सांगणार आहे. तर याला सगळ्याला समोर ठेवून एमपीएससी काही एक्झाम घेणार, काही टीसीएस घेणार, काही आयबीपीएस घेणार, पण या तीनही एक्झामचा अभ्यास करताना पोरांचा अभ्यास प्रॉपर झाला पाहिजे, भले परीक्षा कोणीही घेऊ. या डोक्यानं याच ताकदीनं आपण ही बॅच रन केली आहे, ऑल एक्झाम वन बॅच. ही बघा, तलाठी, नगर परिषद, महानगरपालिका, पोलीस भरती तसेच येणाऱ्या सर्व सर्व सेवा यात कव्हर करण्यात येणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. रोज सकाळी 2 तास लाईव्ह राहतंय, संध्याकाळी 2 तास लाईव्ह राहतं.
बरोबर. आणि त्यानंतर तुमच्याकडून इथं आम्ही करून घेतोय, अभ्यास आढावा येते, रोजचे टार्गेट रोज तुम्हाला पूर्ण करावे लागतात आणि ते टार्गेट्स पूर्ण केले की नाही केले, बरं ते अभ्यास आढावा इथं आम्ही वीकला तो अभ्यास आढावा चेक करतो. आम्ही बघतो की विद्यार्थी कुठे कमी पडतोय आणि त्यानुसार त्याला गाईड करतो. हीच आमची खासियत आहे. मित्रांनो, काळजी करू नका. जे इच्छुक असतील त्यांनी आत्ताच आपलं स्पर्धा विश्व ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच परचेस करा. कॉम्बो बॅच म्हणून तिथं आहे. 2,000 रुपये फीस आहे पहिल्या 25 विद्यार्थ्यांसाठी. हा, तुम्हाला असं 2,000 फीस का? मी सगळ्या एक्झाम म्हणतोय, सगळ्या एक्झाम. तुम्ही तलाठीची परीक्षा आली का तलाठीची वेगळी बॅच घेणार, नगर परिषदची वेगळी बॅच घेणार, हे सगळं त्याच्यात एका पोलीस भरतीची वेगळी बॅच, वनरक्षकची वेगळी बॅच, ग्रामसेवकची वेगळी बॅच. त्यामुळं प्रत्येक बॅचला हजार रुपये जरी धरले, 5-7-8 हजार रुपये तुमचे चालले. आधीच आता तुम्हाला मी ते सांगतोय की मित्रांनो, लक्षात घ्या ही गोष्ट की या सगळ्याचा अभ्यास करायचा असेल आणि टिकायचा असेल तर आत्तापासून अभ्यासाला काय हे बोंगलू थकलोय. ठीक आहे, माझा घसा कोरडा पडलेला आहे, पण तुमच्या काय लक्षात नाही माहित नाही. बॅच तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, हा तुमचा वैयक्तिक निर्णय. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला आता मेन गोष्टी, पॅटर्न. कोणता पॅटर्न आहे? आपला अभ्यासाचा पॅटर्न आहे, स्पर्धा विश्व पॅटर्न आहे. ठीक आहे, हा चलो. विद्यार्थ्या काही हिताचंच असतं आपल्याकडे सगळं. चला बघा, आता पॅटर्न म्हणजे काय चेंज होईल रे? पॅटर्न म्हणजे काय चेंजेस होऊ शकतात आपण आता बघूया. पॅटर्न बरोबर आहे. मग आता पॅटर्न कसा असू शकतो, काय असू शकतो, या सगळ्यावर आपण आता बोलणार आहोत. मग काय करायचंय काय नाही आता बघा. मला एक सांगा, 2 कॉलम करूयात. ठीक आहे, 2 कॉलम करूयात. ओके, इकडे घेतो मी TCS आणि इकडे घेतो MPSC. MPSC ओके. आता पॅटर्न म्हणजेच परीक्षा पद्धती. ओके, हा चला. आता TCS मध्ये TCS आतापर्यंत पद्धत कशी होती रे? TCS आतापर्यंत ज्या काय एक्झाम घेतल्या TCSनं त्या कशा घेतल्या बघा. कसं राहायचं, समजा तलाठीवर आपण तलाठीला समोर घेतलेलं 100 प्रश्न. ठीक आहे, 200 गुण, नो निगेटिव्ह, 1 एक्झाम. कळलं का रे? काय आता हे काय बरं सांगा मला. 100 प्रश्नांचा पेपर झाला तुमचा, तुम्हाला 200 गुण होते, नो निगेटिव्ह मार्किंग होती. ठीक आहे, आणि एक एक्झाम द्यायची डायरेक्ट पोस्ट होती. बरोबर आहे. आता आपण MPSC कडे घेऊ. MPSC काय करते रे? आता हे पद गट क लेवलचं आहे, तलाठी. बरोबर आहे. मग MPSC गट कचा पेपर कसा घेते ते आपण एकदा बघू. गट क. ठीक आहे, ग्रुप C. ओके, 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स. ठीक आहे, प्री. ओके, हा आता मेन्स इकडे बघा. मेन्स इथं प्री राहते. ओके, हा हे काय लिहिलं कुणाला कळलं नसेल तर काळजी करू नका, मी इथंच उभा आहे. तुमच्या काळजातला माणूस, तुमच्या हक्काचा माणूस इथंच आहे. फक्त कमेंट करत राहा, बघत राहा. ठीक आहे, बघत राहा, कमेंट्स करत राहा, कळवत राहा, बोलत राहा. ठीक आहे, काय वाटतंय काय नाही, पुढे कशावर व्हिडिओ टाकू काय नाही, सगळं बोलत राहा. बघा, TCS आता MPSC काय करते, ग्रुप C ला 2 पेपर होता MPSC चे, ग्रुप C चे प्री आणि मेन्स होती. आता
जे क्लरिकल पद आहे त्याला काय असते, स्किल टेस्ट असते, आणि जे क्लरिकल नाही त्याला स्किल टेस्ट नसते. आता 100 क्वेश्चन 100 मार्क्स प्रीला राहतात, इथे इंग्लिश मराठी नसतो प्रीला, ठीक आहे. आणि पेपर 1 मध्ये जेव्हा मेन्सला येतात तुम्ही, तिथं हा फक्त एक पेपर इंग्लिश प्लस मराठी असतो, प्लस ई मराठी, आणि हा जीएस. ओके, आलं का लक्षात, समजलं का, सांगा मला. बरोबर. मग आता फरक किती मोठा आहे, खूप मोठा फरक आहे. मग याप्रमाणे जर एमपीएससी गेली तर एमपीएससी हा पॅटर्न कसा ठेवू शकते, या पॅटर्नला काय प्रकारे आपण हँडल करू शकते, त्यावर आपण आता बोलणार आहोत. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, इंग्लिश प्लस मराठी जीएस जर एमपीएससीने तसं करायलाच हवं. जर एमपीएससीने एकच परीक्षा ठेवली तलाठीला, आता पहिली गोष्ट अशी आहे की ते गटकच्या पदांमध्ये गटकची जाहिरात आलेली का नाही आलेली, मग जाहिरात येतानाच ते तलाठीचं पद त्याच्यात ऍड करू शकतात. जसं ग्रुप बी ला एसआरचं पद ऍड केलेलं आहे सेम टू सेम, तसंच इथं तलाठीचं पद ऍड केलं जाऊ शकतं, नगर परिषदचे पद ऍड केल्या जाऊ शकतात. पहिली शक्यता पॅटर्न. जर तसं झालं तर पेपर असा होणार तुमचा. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग येणार जर गटक मध्ये गेला तर. त्यानंतर त्याचा तुम्हाला 100 क्वेश्चन 200 म्हणजे 2 पेपर होईल, प्री आणि मेन्स. मी काय म्हणतोय पूर्ण ऐका, थोडं ऐकून कमेंट्स करू नका. ऐका काय की जर गट क मध्ये टाकलं, जसं गट ब गटक घेतं, तर आता पुढचं ऐका. जर एमपीएससीने हा पेपर तलाठी नगर परिषद हे गट क मध्ये न टाकता जेवढ्या काय सरळ सेवा एमपीएससी घेणार आहे त्या सरळ सेवेत म्हणजे 5-6 एक्झाम 10-15 एक्झाम जे काय पद असतील, नगर परिषद, तलाठी, ग्रामसेवक, जे काय समजा उद्या जे कृषी सेवक, हे जे काय सगळं असेल या सगळ्यांचे एक तयार करू शकते. बघा, एक एक्झाम तयार करू शकते. कशी, बघा 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 तलाठी, ठीक आहे, नगर परिषद, ठीक आहे. बघा, तलाठी नगर परिषद, त्यानंतर पुढे काय ऍड केला जाईल रे, तलाठी झालं, नगर परिषद झालं, ठीक आहे. त्यानंतर अजून ज्या काय सरळ सेवा, इतर सरळ सेवा, मग कृषी, ठीक आहे. मग आणि अजून इतर या सगळ्यांचं एकच परीक्षा होऊ शकते वेगळी. आणि माझी पण इच्छा हीच आहे की याची वेगळी परीक्षा झाली पाहिजे, कारण असा पेपर झाल्यावर मग एमपीएससी काय फॉर्मॅट बनवू शकते बघा, मी सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. बघा, अशी जर परीक्षा झाली, बघा हा पॅटर्न वेगळा, हा पॅटर्न वेगळा आहे, जर अशी परीक्षा झाली तर एमपीएससी काय करू शकते बघा, तर तुम्हाला सेम टू सेम जसं तुमची गट क राहत होती, सॉरी जसं तुमचं हे राहत होतं, काय म्हणतात त्याला, आपलं तिसऱ्याचा पेपर राहत होता, सेम त्या पद्धतीनं पेपर राहील. किती, 100 प्रश्न, 100 मार्कच राहील. चेंजेस काय होऊ शकतात बघा, 100 मार्क्स देऊ शकते, फक्त 100 मार्क्स. एक मिनिट, 100 मार्क्स. ओके, हा आलं लक्षात, असं राहील. ठीक आहे. आता पुढची गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग राहील का, तर मी तुम्हाला सांगतो 90% चान्सेस आहे एमपीएससी निगेटिव्ह मार्किंग ठेवणार, म्हणजे ठेवणार, आणि ठेवलीच पाहिजे. आणि तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, एमपीएससी पेपर घेते म्हणजे पारदर्शकता आली. फक्त एकच गोष्ट एमपीएससी आयोगाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही घ्या, आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, स्वरूप बदल चालतंय, आम्ही तशी तयारी करण, आमचा विद्यार्थी तसा लढल, फक्त लवकर निकाल लावा आणि लवकर पोरांना पोस्ट भेटू द्या, कारण घराची सगळी आशा पोरांवर आहे आता. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकडं परीक्षा आली, आयोगाकडे परीक्षा येते, हे ऐकूनच विद्यार्थी खूप आनंदी आहे. फक्त आता वेळेत आणि कामात दिरंगाई नको, या पद्धतीने जर आयोगानं काम केलं तर मी तुम्हाला सांगतो
आपल्यासाठी सोन्याची संधी आहे. जी खरी क्रीम आहे ना, जे खरे पोर आहे ना, जे खरं हुशार पोरं आहेत ना, जे अभ्यासातले पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. गोल्डन. जर एमपीएससी कडे राहते. बरं, तुम्हाला माहिती आहे का, तू एमपीएससी, अरे बाबा येडे का एमपीएससी वाले? उत्तर प्रदेशच्या लोकसेवा आयोगाची भेट घेतली, केरळच्या लोकसेवा आयोगाची भेट घेतली. काय घेतली? कारण ते आयोग सरळ सेवा परीक्षा घेतात. मग आपण त्यांची काय रणनीती असते काय नाही हे बघून आपण इथं करू शकतो. आणि उत्तर प्रदेशच्या सरळ सेवेची सुद्धा जी टेक्निक आहे ती अशीच. फक्त बघा मग काय होईल, तुमची इथं निगेटिव्ह मार्किंग येणार, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग येणार. निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग येणार. त्यानंतर बघा तुम्हाला सांगतो काय रे, तर हे धंदे होणार नाही. जिल्हा माझा संभाजीनगर आणि माझं सेंटर नंदुरबार, असलं काही होणार नाही. ज्या जिल्ह्याचं त्या जिल्ह्याचं सेंटर आपण टाकू शकतो. पारदर्शकता येईल. भरती ओव्हरऑल राज्याच्या स्तरावर होऊ शकते. मला असं वाटतं की जिल्ह्यावाईज तलाठी भरती होणार नाही, ओव्हरऑल राज्याच्या हेतून काढून, म्हणजे माझं म्हणणं काय ते लक्षात घ्या, एकदा राज्यात थ्रू काढून आणि मग तुम्ही कुठं मेरिट वाईज जिल्हे टाकले जातील आणि त्यानुसार तुमचा नंबर तिथे लागू शकतो. हे लक्षात ठेवा. ओव्हरऑल कट ऑफ लागल आणि ओव्हरऑल कट ऑफ लागणंच आपल्यासाठी योग्य असणार आहे. दुसरी गोष्ट, पेपरचा तुम्हाला टाइम लिमिट येऊ शकतो. कमी टायमात जास्त प्रश्न येऊ शकतात. म्हणजे कसं, तर 60 मिनिट इक्वल टू 100 क्वेश्चन असं तुम्हाला येऊ शकतं. पॅटर्न असा राहणार आहे. आता अभ्यासक्रम, सिलेबस काय चेंजेस होऊ शकतात काय नाही हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. काळजी करू नका. आता आपण पॅटर्न बघतोय फक्त. ओके. 60 मिनिटं 100 क्वेश्चन राहू शकणार आहे. ओके. त्यानंतर म्हणजे कशावर सांगतोय, मला का स्वप्न पडलं 60 मिनिटाचं? गट आणि गट ब चा कसा पेपर होतो त्यानुसार. एकतर डायरेक्ट गटकामध्ये टाकली तर अशी एक्झाम होईल. आणि कारण गटकामध्ये हे पेपर टाकून बाकीचे जे नियमावली बदलू शकत नाही ते, म्हणून ते असं होईल. मग त्यापेक्षा सोपा मार्ग शक्यतो असं होण्याचे जास्त चान्सेस आहे. 90% चान्सेस याचे आणि 60% याचे. कळालं? ओके. आणि मग 100 प्रश्न, 100 मार्क, निगेटिव्ह मार्किंग आहे. 60 मिनिटं 100 क्वेश्चन असा तुमचा मॅप असणार आहे. ओके. याप्रमाणे एक्झाम होईल जर एमपीएससी घेतली तर. अजून यापेक्षा वेगळा चेंजेस काय होऊ शकतो पॅटर्न मध्ये, मला वाटत नाही काय होऊ शकतो. पण ते आयोग आहे, त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. थोडाफार जास्त चेंज होऊ शकतो. पण मग त्याच्यामुळे मला सांगा, पॅटर्न मध्ये चेंज झाला म्हणजे तुमच्या अभ्यासात चेंज होऊन काही फायदा आहे का? पॅटर्न मध्ये कसाही चेंज होऊ द्या, फक्त तुमचा अभ्यासात तुम्ही काय करा. मी तुम्हाला त्यामुळेच म्हणतो, मी म्हणत नाही बॅच घ्या, पण ती बॅचेस तशी तयार केलेली आहे. कुठं काहीही करू द्या यांना. मराठीचे मार्क कमी जास्त करू द्या, इंग्लिशचे मार्क कमी जास्त करू द्या, काय जे करायचं ते करू द्या. ओके. जे करायचं ते करू द्या. पण आपला अभ्यास आपल्याला कामी आला पाहिजे, म्हणून आपण घेतानाच त्या बॅचमध्ये असा अभ्यास ठेवलेला, असा अभ्यासक्रम करून घेतोय की एमपीएससी घेऊ, टीसीएस घेऊ, कोणीही परीक्षा घेतली, कोणती परीक्षा, मी तलाठीच बोलत नाही, सगळ्या परीक्षा, आयबीपीएस घेऊ और एखादा अजून नवीन कोणतं पोर्टल खाजगी कंपनी घेऊ, तुम्हाला कुठंच अडचण आली नाही पाहिजे. या बेसिसवरच त्या तज्ञ आरक्षणाची आपण ती टीम तयार करून ती बॅच तयार केली आहे. त्यामुळं इच्छुक विद्यार्थ्यांनी आत्ताच ती बॅच घेऊ शकतात. काळजी करू नका. बॅच सुरू झालेली आहे. डेमो सुद्धा आपल्या याच्यावर सर्व अवेलेबल आहेत. थांबूयात. धन्यवाद.